नमस्कार मित्रांनो, मी रामजी टेक सरकारमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण जे आपले 9 राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल नियुक्त झालेले आहेत. माननीय आपल्या द्रौपदी मुर्मूजी यांनी 9 राज्याचे आणि केंद्रशासित प्रदेशाचे काय केलेले आहे, राज्यपालांना नियुक्ती दिलेली आहे. ते आपण तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण मुख्यमंत्री, राज्यपाल, त्या राज्याचे स्थापना दिन आणि राज्य सरकारचे अधिकृत चिन्ह आपण हे पाहणार आहोत. त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्ही UPSC, MPSC, पोलीस भरती, तलाठी, SSC आणि इतर कोणतीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही आपल्या टेक सरकार चॅनलवरती जर नवीन आला असाल, तर आपल्या टेक सरकार चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि हे सर्व PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकलेलं आहे. तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जॉईन व्हा. तर तत्पूर्वी मित्रांनो काय करायचं आहे, तुम्हाला पेन वही घेऊन बसायचं आहे. काय महत्त्वाच्या काही नियुक्त्या असतील तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. काही दिनांक असतील, काही मुख्यमंत्री असतील, महत्त्वाच्या न्यूज तुम्ही काय करायचं आहे, मेन्शन करायचं आहे. ठीक आहे. तत्पूर्वी आपण काय करूया, अगोदर बदललेले 9 राज्यपाल पाहूया. आपले महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, अगोदर ते तेलंगणाचे माजी राज्यपाल होते. नंतर तेलंगणाचे शिवप्रताप शुक्ला, हिमाचल प्रदेशचे ते काय होते, माजी राज्यपाल होते. हिमाचल प्रदेशचे कविंदर गुप्ता, लडाखचे ते कोण होते, माजी उपराज्यपाल होते. बिहारचे लेफ्टनंट जनरल निवृत्त सय्यद अता हसेन आहेत बिहारचे. पश्चिम बंगालचे आर्यन रवी, ते तामिळनाडूचे काय होते, माजी राज्यपाल होते, ध्यानात ठेवा. नंतर नागालँडचे नंदकिशोर यादव, बिहारचे ज्येष्ठ नेते आहेत. तामिळनाडूचे राजेंद्र अर्लेकर, केरळ राज्याचे काय अतिरिक्त कार्यभार आहे त्यांच्याकडे. दिल्लीचे उपराज्यपाल तरनजीत सिंग संधू, माजी राजदूत आहेत. आणि लडाखचे उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना, दिल्लीचे माजी उपराज्यपाल आहेत. हे 6 मार्च 2026 म्हणजे आजच्या डेटला बदललेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पॉज करा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा नोट डाऊन करा. चला तर आपण पूर्ण राज्य बघूया. 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश, त्यांची राजधानी, राज्यपाल आणि मुख्यमंत्री आणि काय त्यांच्या सरकारचे अधिकृत चिन्ह दिलेले आहेत, नकाशा दिलेला आहे. तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून पहा किंवा स्क्रीनशॉट काढा किंवा स्लोमध्ये पहा, जेणेकरून चूक होणार नाही आहे. तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. चला तर अगोदर आंध्र प्रदेशचं पाहूया. आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत सय्यद अब्दुल नसीर. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू आणि स्थापना कधी झालेली आहे, 1 नोव्हेंबर 1956 रोजी. नंतर कोणतं राज्य आहे, अरुणाचल प्रदेशची राजधानी काय आहे, इटानगर. राज्यपाल कोण आहेत, कैवल्य त्रिविक्रम पारनाईक आणि मुख्यमंत्री कोण आहेत, प्रेमा खांडू. आणि अरुणाचल प्रदेशला उगवत्या सूर्याची भूमी पण असं म्हटलं जातं. नंतर त्याची स्थापना कधी झालेली आहे, 20 फेब्रुवारी 1987 रोजी, हे ध्यानात ठेवा. इथं नकाशामध्ये तुम्हाला अधिकृत चिन्ह दिलेलं आहेत राज्याचे. राज्यामध्ये नकाशा दिलेला आहे तुम्हाला तिथे कोणत्या. चला 3 नंबरचं राज्य आहे आसाम. आसामची राजधानी दिसपूर आहे. राज्यपाल कोण आहेत, लक्ष्मण आचार्य आहेत आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा आहेत. जर स्थापना जर म्हटलं तर कधी झालेली आहे, 26 जानेवारी 1950 रोजी स्थापना झालेली आहे. क्षेत्रफळ दिलेलं आहे, तुम्ही व्यवस्थित फोटो काढा, व्यवस्थित पॉज करून व्यवस्थित मेन्शन करा, लिहून ठेवा. इकडं अधिकृत चिन्ह दिलेलं आहेत, नकाशा दिलेला आहेत, नकाशामध्ये स्थान दिलेलं आहेत. हे रेड मार्कवाले हे आसामचा नकाशा आहे. आपल्या इंडियाच्या नकाशामध्ये हा रेडवाला, हे ध्यानात ठेवा. नंतर बिहारची राजधानी पटना आहे. राज्यपाल सय्यद अता हसेन आहेत. 6 मार्च 2026 पासून कोण आहेत, सय्यद अता हसेन राज्यपाल आहेत. मुख्यमंत्री जर म्हटलं तर नितीश कुमार आहेत. क्षेत्रफळ दिलेलं आहे 54,163 आणि स्थापना 22 मार्च 1912ला स्थापना झालेली आहे. नंतर छत्तीसगडची राजधानी रायपूर आहे. राज्यपाल रामेन डेका आहेत. मुख्यमंत्री जर म्हटलं तर विष्णुदेव साय आहेत, हे ध्यानात ठेवा. नंतर गोवाची राजधानी पणजी आहे. राज्यपाल अशोक गजपती राजू आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे आहेत. स्थापना गोव्याची कधी झालेली आहे, 30 मे 1987 रोजी. आणि छत्तीसगडची स्थापना कधी झालेली आहे, 1 नोव्हेंबर 2000 रोजी झालेली आहे, ध्यानात ठेवा. इथं अधिकृत चिन्ह दिलेलं आहेत दोन्ही राज्याचे, व्यवस्थित पहा. नंतर गुजरातची राजधानी गांधीनगर आहे. राज्यपाल आचार्य देवव्रत आहेत. आपल्या महाराष्ट्राचे राज्यपाल पण होते ते, ध्यानात ठेवा. अतिरिक्त कार्यभार होता त्यांच्याकडे.
नंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत. नंतर स्थापना कधी झालेली आहे? गुजरातची 1 मे 1960 रोजी स्थापना झालेली आहेत. जिल्हे जर म्हटलं तर गुजरातमध्ये 26 जिल्हे आहेत, हे ध्यानात ठेवा. अतिरिक्तमध्ये इथं नकाशामध्ये तुम्ही गुजरात पाहू शकता. हरियाणाची राजधानी चंदीगड आहे. राज्यपाल असीम कुमार घोष आहेत आणि मुख्यमंत्री जर म्हटलं तर नायब सिंग सैनी आहेत. स्थापना कधी झालेली आहे? 1 नोव्हेंबर 1966 रोजी स्थापना झालेली आहे. मोठे शहर जर म्हटलं तर हरियाणामधील कोणतं आहे? फरीदाबाद आहे. नंतर हिमाचल प्रदेश राजधानी शिमला आहे. राज्यपाल कविंदर गुप्ता आहेत. 6 मार्च 2026 पासून त्यांचा कार्यभार चालू झालेला आहे. कविंदर गुप्ता हे ध्यानात ठेवा. नंतर झारखंडची राजधानी रांची आहे. राज्यपाल संतोष कुमार गंगवार आहेत. मुख्यमंत्री हेमंत सोरेन आहेत. आणि राजधानी कोणती आहे? रांची आहे, ध्यानात ठेवा. स्थापना 15 नोव्हेंबर 2000 साली झालेली आहे झारखंडची. आणि हिमाचल प्रदेशची स्थापना कधी झालेली आहे? 25 जानेवारी 1971 रोजी झालेली आहे. आणि राजधानी जर म्हटलं, शिमला जी आहे उन्हाळा आणि धर्मशाळा जी आहे हिवाळा, अशा 2 राजधानी आहेत, हे ध्यानात ठेवा. कर्नाटक बेंगलुरू काय आहे? राजधानी आहे कर्नाटकची. राज्यपाल थावरचंद गेहलोत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आहेत, हे ध्यानात ठेवा. स्थापना जर म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे. 1973 मध्ये कर्नाटक नाव असं होतं. नंतर मित्रांनो, केरळचं नाव केरळम झालेलं आहे. अधिकृत घोषणा झालेली आहे. केंद्र शासनाने केरळचं नाव केरळम असं ठेवलेलं आहे, हे पण ध्यानात ठेवा तुम्हाला. राजधानी जर म्हटलं तर तिरुवनंतपुरम आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर आहेत. मुख्यमंत्री पिनाराई विजयन आहेत. स्थापना कधी झालेली आहे? 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापना झालेली आहे. तुम्हाला नवीन प्रस्तावित नाव केरळम माहीत पाहिजे. भाषा मल्याळम आहे. आणि भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य आहे. 94% पेक्षा जास्त साक्षरता आहे, हे ध्यानात ठेवा. नंतर मित्रांनो, मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे. राज्यपाल मंगूभाई छगनभाई पटेल आहेत. मुख्यमंत्री मोहन यादव हे आहेत, हे ध्यानात ठेवा. स्थापना जर म्हटलं तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी स्थापना झालेली आहे, ध्यानात ठेवा. जिल्हे 50 आहेत मध्य प्रदेशमध्ये. नंतर महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे. आत्ताच महाराष्ट्राला नवीन राज्यपाल भेटला आहे, जिष्णुदेव वर्माजी. 6 मार्च 2026 पासून त्यांनी कार्यभार स्वीकारलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. नंतर स्थापना जर म्हटलं तर 1 मे 1960 रोजी आपली मराठी भाषिक राज्याची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि आपल्याला महाराष्ट्राला टोटल 720 किलोमीटरचा काय लागलेला आहे? समुद्रकिनारा लागलेला आहे. उपराजधानी नागपूर आहे, हे ध्यानात ठेवा. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत, हे ध्यानात ठेवा. मणिपूरची राजधानी इम्फाळ आहे. राज्यपाल अजय कुमार भल्ला आहेत. आणि मुख्यमंत्री जर म्हटलं तर यमनम खेमचंद्र सिंह हे आहेत. आणि स्थापना कधी झालेली आहे? 21 जानेवारी 1972 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे. आणि ईशान्य भारतातील भारताचे रत्न, ज्वेल ऑफ इंडिया असं पण म्हटलं जातं, हे ध्यान ठेवा. मणिपूरला भारताची रत्न तुम्हाला असं येऊ शकतो. आणि आधुनिक पोलो खेळाचे काय आहे? मणिपूरमध्ये उगमस्थान आहे, हे पण तुम्हाला अतिरिक्त ध्यानात ठेवायचं आहे. इथं अधिकृत चिन्ह दिलेलं आहे. नकाशा तुम्ही पाहू शकता, पॉज करून व्हिडिओ पहा. मेघालयची राजधानी शिलाँग आहे. राज्यपाल CH विजयशंकर हे आहेत. नंतर मुख्यमंत्री कॉनराड संगमा हे आहेत, हे ध्यानात ठेवा. आणि स्थापना जर म्हटलं तर 21 जानेवारी 1972 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे. आणि मेघालयला काय म्हणतात? ढगांचे निवासस्थान असं पण संबोधलं जातं, हे पण ध्यानात ठेवा. आणि पूर्वेकडील स्कॉटलँड म्हणून पण ओळखलं जातं मेघालयला. मुख्य जमाती आहेत खासी, जेतिया, गारो. आणि अधिकृत जर भाषा म्हटलं तर इंग्रजी आहे. मिझोरामची राजधानी काय आहे मित्रांनो? आयजॉल आहे, हे ध्यानात ठेवा. राज्यपाल VK सिंह आणि मुख्यमंत्री लाल दुहोमा हे आहेत. आणि स्थापना 20 फेब्रुवारी 1987 रोजी झालेली आहे. आणि ते स्थापना झाल्यानंतर मिझोराम हे आपल्या भारताचं 23वे राज्य बनलेलं आहे, हे ध्यानात ठेवा. आणि 24वे मोठे राज्य आहे, ठीक आहे. आणि वनक्षेत्र जर म्हटलं तर 84% जंगलांनी व्यापलेला भाग आहे. नागालँडची राजधानी कोहिमा आहे. राज्यपाल नंदकिशोर यादव. 6 मार्च 2026 पासून नंदकिशोर यादव यांनी नागालँड राज्याचा काय राज्यपाल पदाचा कारभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री नेफियो रिओ आहेत. स्थापना जर म्हटलं तर 1 डिसेंबर 1963 रोजी नागालँड या राज्याची स्थापना झाली आहे. आणि स्थापना झाल्यानंतर हे भारताचे 16वे राज्य बनलेलं आहे नागालँड, हे ध्यानात ठेवा. अधिकृत भाषा इंग्रजी आणि नागामीज ही आहे. ओडिसाची राजधानी भुवनेश्वर आहे. राज्यपाल हरिबाबू कंबपाटी आहे.
आणि मुख्यमंत्री मोहन चरण माझी हे आहेत. स्थापना जर म्हटलं तर 1 एप्रिल 1936ला हा स्थापना झालेला आहे आणि हा दिवस उत्कल दिवस म्हणून ओडिसामध्ये आपण साजरा करतो आणि भुवनेश्वर हे भारताचे मंदिर शहर म्हणूनही अशी ओळखले जाते, हे ध्यानात ठेवा. आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? मोहन चरण माझी, हरिबाबू कंबोटी हे राज्यपाल आहेत. पंजाबची राजधानी चंदीगड आहे. राज्यपाल गुलाबचंद्र कटारिया हे आहेत आणि मुख्यमंत्री जर म्हटलं तर भगवंत मान हे आहेत. आणि स्थापना कधी झालेली आहे? 1 नोव्हेंबर 1966 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे आणि भाषिक आधारावर पुनर्रचना केलेली आहे पंजाब या राज्याची. नद्या जर म्हटलं तर पंचनद्याचा पंजाब म्हणून असं ओळखलं जातं. भारताचे अन्न भंडार म्हणून ओळखलं जातं. तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो, भारताचे अन्न भंडार म्हणून कोणत्या राज्याला ओळखले जातं? अमृतसरमध्ये पंजाबमध्ये अमृतसर हे सुवर्ण मंदिर आहे. राजस्थानची राजधानी जयपूर आहे. राज्यपाल आपले हरिभाऊ बागडे हे आपले महाराष्ट्रातील राज्यपाल असणार आहेत राजस्थानचे. मुख्यमंत्री जर म्हटलं तर भजनलाल शर्मा हे मुख्यमंत्री आहेत राजस्थानचे. स्थापना 30 मार्च 1949 रोजी स्थापना झालेली आहे. 33 जिल्हे आहेत. सिक्कीम गंगटोक राजधानी आहे सिक्कीमची. राज्यपाल ओम प्रकाश माथुर हे आहेत. मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग हे आहेत. आणि स्थापना जर म्हटलं तर 16 मे 1975 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे. आणि अधिकृत भाषा नेपाळी आहे. तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर हे आहेत. अतिरिक्त कार्यभार आहे राजेंद्र अर्लेकर यांच्याकडे तामिळनाडूचा. मुख्यमंत्री जर म्हटलं तर M के स्टॅलिन आहेत. स्थापना कधी झालेली आहे तामिळनाडूची? 1 नोव्हेंबर 1956 रोजी काय झालेलं आहे? स्थापना झालेली आहे. आणि त्याचं नामकरण कधी झालं तर 14 जानेवारी 1969ला नामकरण झालेलं आहे. आणि भारताची दुसरी मोठी अर्थव्यवस्था आणि प्रमुख औद्योगिक केंद्र तामिळनाडूमध्ये असणार आहेत. तामिळ भाषा आहे. भरतनाट्यम हे प्रमुख नृत्य आहे भरतनाट्यम तामिळनाडूचं. नंतर तेलंगणा हैदराबाद आहे राजधानी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला हे आहेत. 6 मार्चपासून राज्यपाल झालेले आहेत शिवप्रताप शुक्ला. मुख्यमंत्री जर म्हटलं रेवंत रेड्डी हे आहेत. स्थापना 2 जून 2014ला आंध्र प्रदेशमधून तेलंगणा हे राज्य काय झालेलं आहे? वेगळं झालेलं आहे. आणि जिल्हे जर म्हटलं तर टोटल 10 जिल्हे असणार आहेत तेलंगणामध्ये, हे ध्यानात ठेवा. नंतर त्रिपुरा राज्याची राजधानी अगरतला आहे. राज्यपाल नल्लू इंद्रसेन रेड्डी हे असणार आहेत. मुख्यमंत्री माणिक शाह आहेत. आणि स्थापना कधी झालेली आहे? 21 जानेवारी 1972 रोजी काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि भाषा जर म्हटलं अधिकृत बंगाली आणि कोकबोरोक ही भाषा असणार आहे. रबर उत्पादक मध्ये त्रिपुरा राज्य आघाडीवर आहे, ध्यानात ठेवा. नंतर उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ आहे. राज्यपाल आनंदीबेन पटेल असणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ. आणि स्थापना कधी झालेली आहे? 24 जानेवारी 1950 रोजी काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. आणि सर्वाधिक जिल्हे जर म्हटलं तर किती असणार आहेत? 80 जिल्हे असणार आहेत ह्याच्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये, हे ध्यानात ठेवा. सर्वात मोठा शहर जर म्हटलं तर आग्रा आहे. नंतर उत्तराखंडची राजधानी डेहराडून आहे. राज्यपाल गुरमीत सिंग आहेत. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी आहेत. आणि स्थापना कधी झालेली आहे उत्तराखंडची? 9 नोव्हेंबर 2000ला स्थापना झालेली आहे आणि हे 27वे राज्य बनलेलं आहे. उत्तर प्रदेशमधून उत्तराखंड सेपरेट झालेलं आहे मित्रांनो. उत्तराखंडची स्थापना कधी झालेली आहे? 9 नोव्हेंबर 2000 रोजी आणि 27वे राज्य बनलेलं आहे. देवभूमी म्हणून पण ओळखलं जातं उत्तराखंडला. नद्या आहेत यमुना. प्रथम जिम कॉर्बेट पहिले नॅशनल पार्क पण आहे उत्तराखंडमध्ये, हे ध्यानात ठेवा. आणि UCC समान नागरिक कायदा लागू करणारे आपल्या भारतातले पहिले राज्य बनलेले आहे कोणते? उत्तराखंड. हे अतिरिक्त तुम्ही ध्यानात ठेवा. इथं राज्याचं चिन्ह दिलेलं आहे आणि इंडियामध्ये नकाशामध्ये उत्तराखंड ह्या साईडला आहे, तुम्ही पहा रेड मार्कमध्ये. नंतर पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. राज्यपाल RN रवी हे आहेत. 6 मार्च 2026 पासून त्यांनी पदभार स्वीकारला आहे. आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे आहेत. स्थापना कधी झालेली आहे? 1947 रोजी स्थापना झालेली आहे. आणि काही केंद्रशासित प्रदेश पाहूया मित्रांनो. 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. दिल्ली, पुदुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लडाख. दिल्लीची राजधानी जर म्हटलं तर नवी दिल्ली अशी असणार आहे. उपराज्यपाल तरनजीत सिंह संधू आहेत. माजी राजदूत आहेत. मुख्यमंत्री रेखा गुप्ता आहेत. नंतर पुदुचेरीची राजधानी पुदुचेरी आहे. उपराज्यपाल कैलासनाथन आणि मुख्यमंत्री N रंगास्वामी हे आहेत. जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर जम्मू आहे. उपराज्यपाल मनोज सिन्हा आहेत. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे आहेत. लडाख
मित्रांनो मला कमेंट करून सांगा जम्मू आणि काश्मीरमधून लडाख हे केव्हा वेगळं झालं आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या कोणत्या ॲक्टनुसार हे वेगळं झालेलं आहे ते मला कमेंट करून सांगा. राजधानी लेह आहे. उपराज्यपाल विनय कुमार सक्सेना दिल्लीचे माजी राज्यपाल आहेत हे सध्या. विनय कुमार सक्सेना लडाखचे काय झालेले आहेत उपराज्यपाल. चंदीगडची राजधानी चंदीगड आहे. प्रशासक गुलाब चंद्र कटारिया हे आहेत हे ध्यानात ठेवा. नंतर काही 3 केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली, लक्षद्वीप, अंदमान निकोबार. दादरा नगर हवेली आणि दमण दीवची राजधानी जर म्हटलं तर दमण आहे. प्रशासक कोण आहेत? प्रफुल्ल पटेल आहेत. लक्षद्वीपची कवरत्ती राजधानी आहे. प्रशासक प्रफुल्ल पटेल हे आहेत. अंदमान आणि निकोबार बेटे जे आहे तिची राजधानी श्री विजयपुरम पोर्ट ब्लेअर आणि उपराज्यपाल डी.के. जोशी हे आहेत. मित्रांनो ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल, लेटेस्टमधली अपडेटेड आहे, तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप महत्त्वाची आहे. रिव्हिजन करा, व्हिडिओ व्यवस्थित पहा. जर काही सुचवायचं असेल तर कमेंट करा आणि मला कमेंट करून तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करता हे पण कमेंट करून सांगा आणि कोणत्या तुम्हाला टॉपिकवरती व्हिडिओ बनवायचा आहे हे पण कमेंट करून सांगा. व्यवस्थित मित्रांनो नोट काढा. खूप छान माहिती आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनाने बनवलेली आहे. अभ्यास करत राहा. टेक केअर. बाय बाय. आपण इथेच थांबूया. थँक यू.